मुंबई, झगमगाट, गगनचुंबी इमारती आणि सतत धावणारी लोकल. पण कधी विचार केलाय, ही मुंबई जेव्हा अगदी लहान गाव होती तेव्हा तिचं रक्षण कोण करत असेल? एक पहारेकरी, जो कुठल्याही झोपेच्या पलीकडे होता, जो समुद्रात उभा होता, झेलत लाटा, झेलत वादळ. हा पहारेकरी म्हणजे खांदेरी किल्ला. नमस्कार, मी ओम आणि तुम्ही पाहताय स्क्वेअर मराठी. 1679 साल. छत्रपती शिवाजी महाराजांची दूरदृष्टी. सिद्धी, इंग्रज, पोर्तुगीज हे सगळे समुद्रावर वर्चस्व प्रस्थापित करत होते. मग महाराजांनी ठरवलं, सागरावर स्वराज्याचा ताबा हवाय. मग समुद्रात 2 बेटांवर खांदेरी आणि उंदेरी हे जलदुर्ग उभारले गेले. हे किल्ले म्हणजे समुद्रात मराठ्यांचं रणबाण उभं करणं होतं. खांदेरीचा दृष्टिकोन महत्त्वाचा होता. तो थेट मुंबई बंदरावर नजर ठेवू शकत होता. तुम्ही कल्पना करा, लहानसं बेट, पण त्यावर तोफा आहेत, दगडी तटबंदी आहे आणि त्या तटबंदीवर उभा आहे मराठा सैनिक. इंग्रज आरमार जेव्हा मुंबई बंदरातून पुढे जाण्याचा प्रयत्न करत, तेव्हा खांदेरी त्यांना धक्का देत तोफांचा मारा करत. इथून तोफांची दिशा ठरवली जायची, लाटांवर नजर ठेवली जायची. समुद्र म्हणजे शांत सौंदर्य नव्हे, ती एक रणभूमी होती. आज खांदेरीवर जायचं असेल तर बोटीतून जावं लागतं. गेटवे ऑफ इंडिया, अलिबाग किंवा मांडवा येथून बोटीतून जाताना थंड वारा, पाण्याच्या फेसाळणाऱ्या लाटा आणि दूरवर दिसणारा किल्ला. क्षणभर वाटतं आपण इतिहासाच्या लाटांवरच तर निघालो होतो. आज खांदेरीवर पोहोचल्यावर सर्वात आधी दिसतं दीपगृह. हे लाईट हाऊस अजूनही चालू आहे. आजही जहाजांना दिशा दाखवतं. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न आजही समुद्रावर जागं आहे. किल्ल्याभोवती फिरताना दिसतात जुने तोफखाने, बुरुज, विहिरी आणि वेळेचं थांबलेलं भान. इंग्रजांना खांदेरीचा त्रास होत होता. त्यांनी अनेकदा या किल्ल्यावर हल्ले केले, पण त्यांना तोंड द्यायला मराठा आरमार सज्ज होतं. अंगरी, महापुराव तोफखान्यातील योद्धे. खांदेरी आणि उंदेरी हे 2 किल्ले इतकं बळकट कवच बनले की इंग्रजांना समुद्रात पुढे सरकणं कठीण झालं. आज खांदेरी युनेस्को जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्य झालाय. याचा अर्थ आपल्या या छोट्याशा जलदुर्गाचं महत्त्व जगाने मान्य केलंय. हे फक्त दगडांचं रक्षण नव्हे, तर आपल्याला इतिहासाची जिवंत जोडणारा एक पूल आहे. खांदेरी सांगतो, स्वराज्य फक्त सह्याद्रीच्या डोंगरात नव्हतं, ते समुद्रातही बळकट होतं. शिवरायांनी समुद्राच्या लाटांवर उभं केलं होतं मराठ्यांचं जलस्वराज्य. पुढच्या वेळेस मुंबई किंवा अलिबागला गेलात तर नुसतं समुद्र किनाऱ्यावर नारळ पाणी पिऊन बसू नका. एकदा या बेटावर पाऊल ठेवा, त्या तटबंदीला हात लावा, तोफांकडे नजर टाका आणि डोळे मिटून ऐका. समुद्राच्या लाटांमध्ये अजूनही इतिहास घुमतोय. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.